स्वामी समर्थ. स्वामी, थोडासा आयुष्यात आनंद आला की लगेच कसं सगळं विस्कटतं. आदल्या दिवशी खळखळून हसल्यावर का दुसऱ्या दिवशी डोळ्यात पाणी येतं? सगळं सुरळीत का होत नाही? किती अंत बघणार आहात? माझी परीक्षा किती बघणार आहात? अजून मी किती परीक्षांना तोंड द्यायचं आहे? अजून माझ्या प्रयत्नांना यश का येत नाही? माझ्या अडचणी का संपत नाही? मी डोळे मिटून स्वामींच्या पायाशी मन उघडलं आणि अंतर्मनातून हळूच आवाज आला, तुझं दुःख मला माहीत आहे, पण प्रत्येक अश्रू हा तुझ्या आत्म्याची घडण आहे. वाईट दिवस म्हणजे संधी आहे तुला स्वतःला ओळखायची, तुझ्या ताकदीवर तुझा विश्वास ठेवायची. मी तुझा संयम पाहतोय. जी माती आगीतून जाते ती सुवर्णच बनते. तुझं कर्म शुद्ध ठेव, तुझं मन प्रामाणिक ठेव. फळ वेळेवर मिळणारच आहे, कारण जे तुझं आहे ते तुझ्यापर्यंत यायलाच पाहिजे. त्या आकाशात ते आधीच ठरलेलं आहे. आणि हो, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतंय तेव्हा नव्याची सुरुवात होत असते. नियती त्याचीच परीक्षा घेते ज्याच्यामध्ये ती पार करण्याची ताकद असते. खचून जाऊ नकोस, विश्वास ठेव आणि भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. जे तुझं आहे ते तुला मिळणारच. ते कोणीही थांबवू शकत नाही, कारण तुझ्या नशिबावर माझी सही आहे. जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा नामस्मरण कर. कुठे आहेत, कसे आहेत याचा अजिबात विचार करू नकोस. 2-4 वेळा नाम घेऊन विसरलात तरी काही हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा पुन्हा स्मरण कर. संख्या महत्त्वाची नाही आहे, नाम घेणं महत्त्वाचं आहे. तुझी भावना महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात तसंच आहे. ते हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा तेच नाम तुझ्या उपयोगाला येईल. अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला येतील. सुरुवातीला 5 ते 10 वेळा स्मरण झालं तरी हरकत नाही. निराश होऊ नकोस. उलट आनंद मान की काही नाही त्यापेक्षा किमान 10 वेळा तरी माझं नाम घेऊन झालेलं आहे. पुढील वेळेस जास्त वेळ घेण्याचा निश्चय कर. स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी राहतील. ठाम राहायला शिका. तुमचे निर्णय काही वेळा चुकले तरी चालतील. स्वतःवर विश्वास असला की तुम्हाला आयुष्याच्या या वळणावरती सुरुवात कुठूनही करता येते आणि प्रत्येक वळणावरती स्वामी निरंतर पाठीशी आहे. ज्या घरात एकतरी भाग्यवान नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंब केवळ त्याच्यामुळेच तरुण जातात. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मीच आहे. ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्याच्या आयुष्याचा धडाच बदलून टाकेन. घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला स्मरण करून बाहेर पडा आणि घरी परत आल्यावर देवाचं दर्शन घ्या, कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून, हे परमेश्वरा, हे स्वामी, तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखाचं घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त भगवंताच्याच हातात आहे. खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस? नशिबानेही हसून उत्तर दिलं, मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो, पण तुम्ही सगळेजण एकमेकाचं सुख पाहून दुःख स्वतःवर ओढावून घेता. त्यात माझा काय दोष आहे? दुसऱ्याचं दुःख पाहिलं की तुम्हाला आनंद होतो आणि दुसऱ्याचं सुख पाहिलं की तुम्हाला जळफळाट होतो. यामध्ये माझा तर दोष नाही. तुम्ही खरंच धन्य आहात. स्वामींच्या पवित्र चरणांचं दर्शन तुम्हाला घेण्याचा बहुमान मिळालेला आहे आणि मिळत आहे. हा संदेश तुमच्यापर्यंत आज पोहोचायला खूप मोठा योगायोग आहे.
आणि तुमच्यापर्यंत हा संदेश आज स्वामींनी पोहोचवलेला आहे. आज तुम्ही हा संदेश ऐकून घेतलात आणि लक्षपूर्वक वाचलात. ही स्वामींची कृपादृष्टी आहे आणि हा स्वामींचा तुम्हाला मिळालेला आशीर्वाद आहे. आयुष्यातल्या अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणाला होणाऱ्या चमत्कार म्हणजे स्वामी आहेत. स्वामी निरंतर तुमच्या पाठीशी आहेत. आज तुमच्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे, अडचणी आहेत, संकट आहेत, ते कधीतरी एका वळणावरती दूर होणार आहेत, संपणार आहेत आणि तुमची अडचण आता संपणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचं वारं वाहणार आहे आणि आनंदाची बातमी आता तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे. हे कलियुग आहे आणि इथे स्वामींशिवाय तुमच्या पाठीशी कुणीही उभा राहणार नाही. चालता चालता कधीतरी ठेस लागली तर दुःख करायचं नाही. ठेस लागणार आहे म्हणून चालायचं सोडायचं नाही. तुम्हाला दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं आहे आणि आतून रडतानाही दुसऱ्याला हसायला शिकवायचं आहे. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो की दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भले सेवा केल्यानं तुमचं लगेचच चांगलं होणार नाही, पण हे मात्र खरं की किमान तुमचं वाईटसुद्धा कधीच होणार नाही आणि स्वामी महाराज ते होऊही देणार नाहीत. आनंदाने जगायचा सोपा उपाय आज तुम्हाला स्वामी सांगतात. जी माणसं हक्काने तुमच्याकडे येतात ती परत कधी जाणार नाही, पण जी जातात ती आपण कधी लक्षातही ठेवायची नाही. अडथळे क्षणिक आहेत, पण त्या क्षणात खचून न जाता पुढे धीराने सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे. जीवनात जलद गतीनं मिळणारं यश हे अहंकाराला आमंत्रण देतं आणि ते शेवटपर्यंत टिकणारं नसतं. पण उशिरा मिळालेलं यश हे आपलं व्यक्तिमत्व तयार करतं आणि शेवटपर्यंत आपल्या सोबत राहतं. एका दिवसामध्ये खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही न खराब होणारं तूप लपलेलंच असतं. म्हणून तुमच्या आयुष्यातही तुम्ही नेहमीच सकारात्मक विचार करा आणि 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसांमागे सुद्धा चांगले दिवस लपलेले असतात. स्वामींचे हे विचार तुम्हाला नेहमीच प्रेरणादायक ठरणार आहेत आणि जे तुम्हाला नेहमीच प्रेरणा देणार आहेत. चुकीच्या वाटेवर असाल तर चांगल्या मार्गावरती चालण्यासाठी स्वामींनी तुम्हाला नेहमीच हात दिलेला आहे आणि स्वामी पाठीशी असताना तुमचे कार्यामध्ये निरंतरता असेल आणि स्वतःवर संयम असेल, स्वतःवर विश्वास असेल आणि स्वामींच्या भक्तीवर, स्वामींच्या प्रचितीवर विश्वास असेल तर निश्चितच तुम्हाला ध्येय गाठता येणार आहे.